जे स्टुडंट्स आता ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला किंवा सेकंड लास्ट इयरला आहे त्यांच्यासाठी ते कॉलेजमध्ये असताना आपण एका सेफ झोन मध्ये असतो. सो कॉलेजमध्ये असताना आपण डिग्री करतोय या नावाखाली ते इयर आपलं कम्प्लीट होतं. सो त्यावेळेसच जर आपण हे स्किल अपग्रेडेशन केलं तर आपण जेव्हा आपला शेवटचा फायनल इयरचा स्टुडंट पेपर देतो म्हणजे जेव्हा आपण पास आउट होतो, ती डिग्री वगैरे मिळायला 4 महिने लागतात, ती नंतरची गोष्ट आहे. सो त्याच्यानंतर लगेचच हे स्टुडंट जे आहेत ते आपल्या प्लेसमेंट प्रोसेससाठी इलिजिबल होतात. दॅट इज अन आयडियल सिच्युएशन. शेवटी इंटरव्ह्यूमध्ये फेल होणं म्हणजे काय सर नेमकं? दॅट इज जस्ट अ लॅक ऑफ सम स्किल्स. दॅट इज द ओनली थिंग. सो त्या स्किल्स वरती आपण काम केलं की मग त्या स्टुडंटचं सुद्धा परत प्लेसमेंट होऊन जातं. सो आयटी मध्ये जॉब मिळत नाही असं स्टुडंटचा एक माइंडसेट कधी होतो की जेव्हा स्टुडंट पास आउट होतात कॉलेजमध्ये तेव्हा ते सुरुवातीला काय करतात, खूप साऱ्या जॉब पोर्टल्स वरती अप्लाय करतात. लिटरली 450 जॉब पोस्टला वेगळ्या वेगळ्या हे जे जॉब पोर्टल्स आहेत त्याच्यावरती अप्लाय करून एकाचाही कॉल नाही आलेला असे पण काही स्टुडंट्स आहेत.